अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही बालाजी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेला सामुदायिक विवाह सोहळा धार्मिक कार्यातून सामाजिक उन्नती या ध्येय मंत्राची प्रचिती देणारा ठरलाय। बालाजी देवस्थान ट्रस्ट आणि नळकांडे परिवार यांच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातोय। या माध्यमातून आतापर्यंत 46हून अधिक जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आलेत। ज्या वधूवरांना परिस्थिती अभावी थाटात विवाह सोहळा करणे शक्य नसते, त्यांची ही इच्छा देवस्थानच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, असे सामाजिक कार्यकर्ते श्याम नळकांडे यांनी सांगितले। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन जोडप्यांना संसारोपयोगी जीवनावश्यक वस्तूही देवस्थानतर्फे भेट दिल्या जातात। या सामाजिक कार्यासाठी शहरातील अनेक ज्ञात अज्ञात देणगीदारांचे मोठे सहकार्य लाभते। यंदाच्या सोहळ्याला शहरातील आजी माजी नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले आहेत। अतिशय उत्सवी वातावरणामध्ये कल्याण रोड परिसरामधील बालाजी उत्सव सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये उत्सवामध्ये या ठिकाणी साजरा झाला। खऱ्या अर्थाने या उत्सवाचं जर बोलायचं झालं तर या उत्सवाचं मेन ध्येय आहे धार्मिक कार्यातून सामाजिक उन्नतीकडे। हा ध्येय मंत्र घेऊन आमचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी या प्रभागासाठी असेल, आमच्या पूर्ण कल्याण रोडसाठी असेल, या ठिकाणी राबत असतो। याचं मुख्य आकर्षण म्हणजे सामाजिक व सामुदायिक विवाह सोहळा। या ठिकाणी आम्ही दरवर्षी 20 वर्ष गेले या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा करतो। आणि या ठिकाणी जे आमचे गोरगरीब जनता असेल, आमचे जे मित्र परिवार असेल, ज्यांना एक वेगळा लग्नाचा उपक्रम या ठिकाणी राबवायचा असतो, पण काही गोष्टीमुळे त्यांना शक्य होत नाही, त्या सगळ्या वधूवरांची इच्छा आम्ही या ठिकाणी आमच्या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी पुरी करतो। आणि या ठिकाणी जे मला ह्या देवस्थानच्यासाठी ज्ञात अज्ञात ज्या लोकांची मला मदत होती, मी त्या सर्वच माझ्या मित्र परिवारांचा देणगीदारांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आतापर्यंत बालाजी उत्सवाच्या माध्यमातून हा 46वा विवाह सोहळा आहे। या ठिकाणी वधूवरांना जे जीवनाक वस्तू ज्या आवश्यक असतात त्या संपूर्ण गोष्टी आम्ही देवस्थानच्या माध्यमातून त्या वधूवरांना देत असतो।